नमस्कार दिव्यांग बांधवांनो, मी तानाजी गोडके, संस्थापक अध्यक्ष दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना कळवण्यात येते की मला अनेक फेसबुकला, व्हॉट्सअपला, यूट्यूबला अनेक लोकांच्या कमेंट आल्या की ज्या लोकांनी ई रिक्षासाठी अर्ज भरला आहे अशा लोकांनी पुन्हा अर्ज भरायचा का, या संदर्भात अनेक कमेंट मला प्राप्त झाल्या किंवा ग्रुपवर चर्चा होती. त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आपण आजच्या भागामध्ये आलेलो आहोत. दिव्यांग बांधवांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणाला नवनवीन दिव्यांगाच्या विविध अपडेट माहिती पुरवण्याचं काम आम्ही करतो. दिव्यांग बांधवांनो, ज्या दिव्यांग बांधवांनी आर्थिक वर्ष 2023-24 यामध्ये अर्ज केलेले आहेत अशा सर्व दिव्यांगाचे अर्ज पुढील वर्षामध्ये फॉरवर्ड करण्यात आलेले आहेत. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्याला लाभ मिळाला आहे, पात्र लाभार्थ्याची यादी अधिकृत दिव्यांग पोर्टलवर अपडेट आहे. जिल्हानिहाय, विभागानिहाय यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती यादी आपण पाहावी. जर आपल्या यादीमध्ये नाव असेल तर त्यानुसार कागदपत्राची पूर्तता करून आपण जिल्ह्याच्या ठिकाणी संबंधित विभागाशी चौकशी करून आपले कागदपत्राची पूर्तता करून द्यायची आहे. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्याचे अर्ज मंजूर झालेले नाहीत अशा दिव्यांग लाभार्थ्याचे अर्ज पुढील आर्थिक वर्षामध्ये फॉरवर्ड करण्यात आलेले आहेत. परंतु ज्या दिव्यांग लाभार्थ्याचे महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 लाख दिव्यांग लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रोसेस आर्थिक वर्ष 23-24 मध्ये चालू होती. परंतु कागदपत्राच्या अभावामुळे, सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे जे दिव्यांग पात्र लाभार्थी अर्ज भरू शकले नाहीत अशा दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना आर्थिक वर्ष 24-25 मध्ये अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परंतु सध्या लोकसभा आचारसंहिता लागू असल्यामुळे सदरील लिंकला सध्या बंद करण्यात आलेली आहे. आचारसंहिता संपताच ही लिंक आपल्यासाठी ओपन करून देण्यात येईल. त्यावेळेस आपण काय करायचे आहेत, अर्ज करायचे आहेत. अर्ज करत असताना आपण त्या अर्जामध्ये जी आवश्यक माहिती मागितलेली आहे ती आवश्यक माहिती विहित नमुन्यात, विविध कागदपत्राच्या साईजमध्ये अपलोड करायची आहे. जर आपल्याला अपलोड करताना काही शंका, समस्या असतील तर आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून विचारू शकता. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना आपल्या स्थानिक जिल्ह्याला किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून विविध उपकरणाची, साहित्याची गरज असते, अशा वेळेस ज्या केंद्र शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या योजना असतात, या योजनेमध्ये आपण नोंदणी करून त्या साहित्याचा लाभ घ्या. ज्या ठिकाणी समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग कल्याण विभाग व दिव्यांग आर्थिक सेस खातं यामार्फत ज्या योजना दिल्या जातात त्या योजनाचा प्रत्येक दिव्यांगांनी लाभ घ्यावा. जसे की आपण पाहिलं, दिव्यांगांसाठी शेळी गट योजना, झेरॉक्स मशीन, अतितीव्र दिव्यांगांना आर्थिक मदत, अशा स्वरूपाच्या योजना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत चालू असतात. त्या योजनेचा आपण लाभ घ्यायचा आहे. आपल्याला अशा या चळवळीमध्ये सहभागी होऊन आपल्या हिताची कामं करायची आहेत. तरी मी माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करू शकतो की दिव्यांग बांधवांनो, दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक संघटनेमध्ये आपण सहभागी व्हा आणि आपले योगदान द्या, जेणेकरून दिव्यांग उद्योग समूह ही महाराष्ट्रामध्ये एक चळवळ निर्माण करीन आणि दिव्यांगासाठी अहोरात्र झटेन आणि
आपला लढा हा यशस्वी करण्यासाठी आपली साथ, दिव्यांगाचा उद्धार हाच दिव्यांग उद्योग समूहाचा विकास, एकच नारा दिव्यांगाचा ध्यास हाच आमचा विकास, याप्रमाणे ही दिव्यांग उद्योग समूह संघटना काम करत आहे. जरी आपल्याला या संघटनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून आपण संघटनेमध्ये सहभागी होऊ शकता. धन्यवाद.